हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी वृषाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. उज्जैनमधला हा आमचा 4था दिवस आणि आम्ही आलो आहोत महाकालेश्वर टेम्पलजवळ भस्मारतीचा फॉर्म कलेक्ट करण्यासाठी. इथले काउंटर 7:30 वाजता ओपन होते, मात्र मध्यरात्रीपासूनच इथे लोक रांगेमध्ये उभे राहतात. आत्ता सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि तुम्ही बघताय इथे ऑलरेडी रांगेमध्ये लोक उभे आहेत. भस्मारतीसाठी लिमिटेड सीट्स अलाउड आहेत. सो बघूया आपला नंबर लागतोय का. आम्ही ऑनलाईन फॉर्म देखील ट्राय केला, मात्र आम्हाला डेट्स खूप पुढच्या मिळत होत्या आणि मी असं सजेस्ट करेन की ऑनलाईन बुकिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही ट्रिप त्या डेट्सच्या अकॉर्डिंग प्लॅन करा. अनफॉर्च्युनेटली आम्हाला फॉर्म नाही मिळाला, सो आम्ही आता परत रूमकडे चाललो आहे. आम्ही तयार होऊन झालरिया मठाकडे निघालो आहे. आज रामकथेतील खूप महत्त्वाचे सत्र आहे. आज आहे राम जन्मोत्सव. बघा किती सुंदर सजावट केलेली आहे आणि सगळे लोक आज छान नवीन कपडे घालून तयार होऊन कथेसाठी आलेले आहेत. तर आय होप तुम्हाला हा जन्मोत्सव बघायला नक्कीच आवडेल. चला तर मग ऐकूया राम जन्मकथा. माझ्या रामाच्या नामातच विश्राम आहे. सगळ्यांना आराम देण्यासाठी मी येणार आहे, विश्राम देण्यासाठी. म्हणून त्याचं राम नाम हे आपल्याला विश्राम प्रदान करतं. बघा कैलासावरून आलेला आहे, शीतल मंद सुगंध. अयोध्येमध्ये महादेवाच्या रूपाने. महादेव आणि राम वेगळे राहूच शकत नाही, तो कसे राहणार. आणि जेव्हा महादेव आणि राम असे एकत्र राहतात तेव्हा संत हृदय आराम पावतं. बघा सरशित सुर संतन मन चाऊ. सगळी सृष्टी स्थिर होऊन जाते, आनंदमय होऊन जाते. देवता पुष्पवृष्टी करतायत. सुंदर सगळेजण अचानक प्रसन्न का झालेत हे कोणालाच कळेना. कौसल्येचं सर्व काही आवरून झालेलं आहे आणि अशा वेळेला विश्राम करत असलेली कौसल्या आपल्या शयनखान्यामध्ये गर्भगृहात, दास दासी बाहेर आहेत आणि अशा वेळेला नकळतपणे डोळ्याच्या पापण्या मिटल्या गेल्या. क्षणभर काय झालं काहीच कळालं नाही आणि एक सुंदर हाक कौसल्याच्या कानावरती आली. आई, आलोय बर का मी. तुझी इच्छा होती ना तुझा पुत्र म्हणून यायचा. बघ आलोय, डोळे उघड. आणि कौसल्याने क्षणभर डोळे उघडून बघितले. तिला काही कळेना काय होतंय आणि बघतीये तर सगळं गर्भगृह निळाशार प्रकाशाने, त्याच रूपामध्ये राम मोठ्या चतुर्भुज रूपातून आईच्या प्रेमासाठी एक छोटस बालक होऊन तिच्या मांडीवरती येऊन रडू लागतो. राम जन्म की बधाई हो, बधाई हो, बधाई हो. मनुजावतार निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाल. सियावर रामचंद्र प्रिय हो, सियावर रामचंद्र प्रिय हो. सीता राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम. सीता
राम 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 राजा इथं नाता आहे तर जगामध्ये कुठेही नाचावं लागणार नाही. सीता राम 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 राजा राम 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 जय राजा राम 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 मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं तुमको पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो द्वार मेरे ये अभागे आज इनके भाग जागे बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी तब आई है सवारी रविदादांनी वर्णन केलेली ही सुमधुर रामजन्म कथा देहभान हरपून या आनंदोत्सवात नाचणारे गाणारे रामभक्त रामनामाचा जयघोष हा सोहळा अनुभवण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. अगदी भरून पावलो. भगवंताच्या आरतीने या आजच्या सत्राची सांगता झाली. नमः पार्वती पते हर हर महादेव. तुम्हाला हा सोहळा बघून कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, एकदा जय श्रीराम नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा, लाईक करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उज्जैनमधल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. बोलो जय श्रीराम, जय महाकाल.